2022ला मी जेव्हा कैदी म्हणून जेलमध्ये गेलो तेव्हा जेल काय असतं हे पहिल्यांदा मला खऱ्या अर्थानं उलगडलं. संजय दत्त 2014च्या सुमारास रेडिओ YCPला जॉकी म्हणून काम करतो. आजच्या घडीला येरवडा जेलमध्ये 5,700 कैद्यांना एवढी जागा दिली तर काही कैद्यांना जेल बाहेर झोपायची वेळ येते. तुम्ही जर कॅन्टीनच्या पैशाने बिस्लेरी मागायला गेला तर देत नाही. कॅन्टीनवाला म्हणतो कॅशमध्ये घेऊन ये. कॅशमध्ये याचा अर्थ असा की 1 रुपयाची वस्तू 2 रुपयाला विकत घे. डबल पैसे दिले तर रात्री 2 वाजता माझ्यासाठी ओपन करतो. मग 100 रुपये बाहेर गांजेची पुडी मिळते, ती आतमध्ये 5,000 रुपयाला मिळते. इंडियन कैदी गेला ट्रॅक पॅन्ट घालून तर त्याची ट्रॅक पॅन्ट काढून घेणार. नायजेरियन कैदी गेला तर त्याला ट्रॅक पॅन्ट अलाउड. 4,000 रुपये रेट ट्रॅक पॅन्ट. महाराष्ट्राच्या कारागृहात सुमारे कोटी रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ दरवर्षी विकले जातात. परिस्थिती अशी आहे की तिथं काय चालतं त्यांच्याशिवाय कोणाला कैदी जेलच्या उंबरठा ओलांडापर्यंत जिवंत आहे म्हणतो आणि 7 किलोमीटरला ससूनला पोहोचला तेव्हा डेट म्हणून डिक्लेअर होतो. मी तुम्हाला एवढं लिहून देतो की 10 पैकी 7 मोबाईल जेलमध्ये फक्त तुरुंग अधिकाऱ्यामुळे आत पोहोचतो आणि हे विधान अतिशय मी जबाबदारीने करतो. या चिठ्ठी पाठवण्या माणसाला 500 रुपये द्या सांगायचं. मग ती चिठ्ठी आणि QR कोड तुमच्या मोबाईलवर जातो. मग तो QR कोड साईन करून त्या जातो. नमस्कार मित्रांनो, मी योगेश ढाकणे, शॉर्टअप मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्याला त्या अनुषंगानं एक खास गेस्ट लाभलेले आहेत. माजी IPS अधिकारी, भूतपूर्व IPS अधिकारी ॲडव्होकेट रवींद्रनाथ पाटील. जेल ही जी संकल्पना आपल्याकडे आहे की चुकूनही त्याकडे जाऊ नये असं एक आपलं समाजमान्य मत असतं आणि अनेक जण काही कारणांनी जेलमध्ये जातात. तर जेलमधलं आयुष्य याविषयी प्रत्येकाला जवळपास क्युरियोसिटी असते आणि ते आयुष्य कसं असतं, सिनेमांमध्ये ते कसं दाखवलं जातं, वेबसिरीजमध्ये कसं दाखवलं जातं, यापेक्षा ते ॲक्च्युअलमध्ये कसं असतं हे तिथेच कोणीतरी अनुभवलेलं आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं सांगू शकतं. तर आपल्यासोबत आज रवींद्रनाथ पाटील गेस्ट म्हणून आलेले आहेत. सर, तुमचं शॉर्टअप मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार सर. वेळ न दवडता पुस्तकापासून सुरू करू इच्छितो. तुरुंग रंग जे पुस्तक तुम्ही तुमच्या जेलमधल्या अनुभवाबद्दल आणि एकंदरीतच जेलमधलं जे वातावरण आहे, 1-1.5 वर्ष जे तुम्ही अनुभवलं त्याविषयीचा आढावा त्यामध्ये तुम्ही घेतलेला आहे तुरुंग रंगमध्ये. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की अनेक जण जेलमध्ये राहून येतात, प्रतिष्ठित असतात, अगदी अधिकारी असतात. म्हणजे जेलमध्ये काही कोणता स्तर नसतो, तिथं कुठल्याही स्तरातला व्यक्ती असू शकतो. तर मग हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा काय होती? कारण असं पुस्तक आतापर्यंत कोणीही लिहिलेलं किंवा एवढ्या डिटेलिंगमध्ये लिहिलेलं आम्हाला पाहायला नाही मिळालं. तर यामागची प्रेरणा नेमकी काय होती की हे का लिहिलं गेलं? तुरुंग रंग लिहिण्याचा पर्पज काय आहे? हे बघा, मी काही जेल पहिल्यांदा पाहिलं नाही. म्हणजे मी येरवडा जेल 3ऱ्यांदा पाहत होतो. मी 2010लाही येरवडा जेलमध्ये गेलो होतो, 2014लाही गेलो होतो आणि 3ऱ्यांदा 2022लाही गेलो. त्यानंतर IPSच्या ट्रेनिंगमध्ये मी अनेक वेगवेगळ्या कारागारांना भेटी दिल्यात. मला असं वाटलं की 2022ला मी जेव्हा कैदी म्हणून जेलमध्ये गेलो तेव्हा जेल काय असतं हे पहिल्यांदा मला खऱ्या अर्थानं उलगडलं. आणि ही दुनिया जर एखादा युनिफॉर्म घातलेल्या, भले थोड्या कालावधीसाठी असो, व्यक्तीला जर माहीत नसेल तर सामान्य माणसाला ती नक्की माहीत नाही. म्हणजे माझ्या दृष्टीनं तो शोलेमधला अंग्रेजो का जमाना का जो जेलर आहे तो सोडला किंवा आणखी 1-2-4 चित्रपट सोडले तर तेवढं माझ्या दृष्टीनं माहीत असलेलं विश्व होतं. तर एका जेलमध्ये एवढ्या भयानक गोष्टी घडत असतात. बरं, आणि आपली एक नजर असते कैद्याकडे बघण्याची. मला आजही आठवतं की मी चेरलापल्ली नावाच्या हैदराबादच्या जेलमध्ये गेलो होतो. ओके. त्या जेलमध्ये दुपारी 2, 2:30, 3ची वेळ असेल तेव्हा एक मस्त मस्क्युलर कैदी बनियन घालून पुशअप्स मारत होता आतमध्ये. मी बघितलं होतं त्याला लांबून. म्हणजे आपण बघतो पण आपण दुर्लक्ष करतो. माझ्या मनात तेव्हा हा विचारच आला नाही की इतक्या खडतर जागी हा मनुष्य आयुष्य स्वतःचं सुकर करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय आणि ती गोष्ट माझ्या नजरेतून मिस झाली. का? कारण माझ्या दृष्टीने मी एक पोलीस आहे आणि तो एक गुन्हेगार आहे. याच्यापेक्षा दुसरे माझ्याकडे डोक्यात विचारच नव्हता. पण मी जेव्हा त्यांच्यापैकीच एक झालो तेव्हा मी आतली दुनिया बघायला सुरुवात केली. मी एक वारुळ आहे आणि मी एक मुंगी झालोय. बरोबर. आणि मला आता सगळं विश्व दिसतंय. तर मला असं वाटलं की हे विश्व उलगडून दाखवलं पाहिजे लोकांना. म्हणजे फक्त कैदी, गुन्हेगार, गुन्हा, शिक्षा याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तिथं घडतंय. आणि मी असं वाटलं मला की
म्हणजे समाजाकडून कैद्यांनी काहीतरी शिकावं यापेक्षा कैद्यांकडूनही समाजाने खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि ते आपल्याला जर गोष्टी रूपाने समाजापर्यंत पोहोचवता आलं तर कदाचित आपल्यामुळे तेही सुधारतील आणि त्यांच्यामुळे आपणही सुधारू शकू. नक्कीच. समाजापर्यंत या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून ज्या समोर आल्या, मग त्यातून कधी असं घडलं का की एखादी प्रतिक्रिया अशी आली की जी आमूलाग्र बदल घडवणारी होती? म्हणजे एखादा नॉन कोणीच ज्याचा जेलशी कशी सामान्य माणसाचा कसाच संबंध नाहीये, अशी तुम्हाला एखादी लक्षात राहण्यासारखी प्रतिक्रिया आहे का की हे पुस्तक वाचून मला जेल अशा अशा अंगानं कळलं, किंवा माझे जे गैरसमज होते ते दूर झाले, किंवा समज होते ते दूर झाले, अशी एखादी लक्षात राहण्याजोगी प्रतिक्रिया? असं आहे की मला 2-4 प्रकारच्या प्रतिक्रिया आठवतात आणि ज्या खूप वेगळ्या होत्या. मला काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की गेल्या 25 वर्षात मी पहिलं मराठी पुस्तक वाचलं आणि मला अभिमान आहे की मी हे पुस्तक वाचलं. म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे बाबा, माय मराठीसाठी आपलं एवढं योगदान आहे की एका इंग्रज आळलेल्या माणसाला आपण परत मराठीकडे घेऊन आलो. हा वेगळा भाग. त्यानंतर दुसरं माझ्या एका मित्राची प्रतिक्रिया आली की शेवटची 2 वाक्य लिहिली आहेत मी, की त्यामध्ये मी असं लिहिलंय की कुणान माहित सजा किती ते, कोठून आलो ते नच स्मरते, सुटकेलाही मन घाबरते. त्या जगाच्या पाठीवर चित्रपटातल्या ओळी आहेत. असे विश्वरूपी बंदीशाळेत अडकलेल्या सामान्य माणसाला हे पुस्तक आपलं वाटेल असं काहीतरी अर्थाने लिहिलंय. तो म्हणला, मला असं वाटायला लागलं की आतमध्ये जाऊन तू जास्त फ्री होतास, मी बाहेर जास्त बंधनात अडकलोय. मला असं वाटतं की जर आपल्या भोवती असलेली ही अदृश्य बंधनं जर माणसाला कळायला लागली, मग ते जातीचं बंधन असेल, प्रतिष्ठेचं बंधन असेल, काही असेल, पण त्याला असं वाटायला लागलं होतं की ते बंधन माझं तुटायला लागलं, माझं तुटलं होतं आत जाऊन आणि मी बाहेर अजूनही अडकलेलं आहे. आणखी एक गमतीदार प्रतिक्रिया माझ्या बॅचमेटनी दिली होती. गुजरात कॅडरचा IPS आहे. तो म्हणला, अरे यार, माझी खूप इच्छा होती सर्व्हिसमध्ये आल्यापासून की आपण रिटायरमेंटच्या आधी एक पुस्तक लिहावं. म्हणलं, तू भाग्यवान आहेस लेका की तुझी ती टिक इन द बॉक्स पूर्ण झाली, माझी अजून राहिली. तर अशा थाटातल्या प्रतिक्रिया चांगल्या येत राहतात. हा, त्या IPS विषयी फेसबुकवर पण तुम्ही लिहिलं होतं. बरोबर. आणखी एक की जनसामान्यावर पुस्तकाचा काय परिणाम झाला यापेक्षा तुरुंग रंग हे पुस्तक जेव्हा मी हाती घेतो किंवा तुम्ही हाती घेता, असा कोणता कनेक्टिंग किस्सा आहे, कोणता भावनिक किस्सा आहे की तुरुंग रंग लिहिण्यामागची माझी प्रेरणा हा किस्सा होता, किंवा तुरुंग रंग दिसलं पुस्तक की मला तो किस्सा आठवतो, असं एखादं काही आहे? हो, आहे ना. एक नाही, 2 आहेत. ओके. म्हणजे तुम्ही बघाल या पुस्तकामध्ये अनेक कैद्यांची नावं लिहिली आहेत मी. बरोबर. पण 99% कैद्यांची नावं बदलली आहेत. बरोबर. त्याला 2 अपवाद आहेत आणि ते अपवाद यासाठी केले कारण ते जर माणसं माझ्या आयुष्यात नसती आली तर मला हे पुस्तक लिहावंसं नसतं वाटलं. पहिलं व्यक्ती म्हणजे राहुल मारुती मोरे. जेव्हा मी जेलमध्ये एंट्री करतो तेव्हा मी उजव्या बाजूला असलेल्या एका भित्तिचित्राचा उल्लेख केलाय की ज्याच्यामध्ये बहिणाबाई चौधरींची कविता लिहिली, तिची इल्युशीचं चोच, तेची दात तेची ओठ, तुला दिले रे देवानं 2 हात 10 बोट आणि एका सुगरण पक्षाचं चित्र आहे. हे चित्र काढणारा चित्रकार त्यावेळेस मला सापडला नाही. तो अचानक मला 26 जानेवारी 2023ला योगायोगानं जेव्हा मी लोकमान्य टिळकांच्या खोलीत गेलोय तेव्हा टिळकांचं जे मोठं उभं तैल चित्र आहे त्याच्या खाली स्वतःचं नाव लिहून ठेवलंय, राहुल मारुती मोरे. आणि तेव्हा मला उलगडा झाला की येरवडा जेलमध्ये गांधी यार्डातलं गांधीजींचं चित्र असेल, किंवा टिळक यार्डातलं टिळकांचं चित्र असेल, जवाहरलाल नेहरू किंवा मोतीलाल नेहरूंचं चित्र असेल, किंवा हे भारत मातेचं चित्र, किंवा मी आता जे म्हटलं सुगरणीचं चित्र, सगळी एकाच माणसाने काढलेली आहेत. आणि असा मोठा चित्रकार म्हणजे मी त्याला येरवडा जेलचा रवी वर्मा म्हणलंय, हा इथं होऊन गेला, पण तो बिचारा जन्मठेपेची शिक्षा भोगून गेला ना. त्याला त्याची शिक्षा कमी करावी हे प्रशासनाच्या नियमात कुठं बसत होतं ना, त्याला नंतर पुन्हा आयुष्यात उभं राहण्यासाठी काहीतरी करावं असं सरकारला वाटत होतं. तर मला असं वाटलं ही यंत्रणा त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी अजूनही सुधारणा आणि पुनर्वसन या विषयावर फारशी जागरूक झालेली दिसत नाही, जरी ते जेलवरचं ब्रीदवाक्य असलं तरी. हा एक हे एक कैदी. आणि दुसरं घटना म्हणजे गणेश दिगंबर गवळी, ह्याचंही नाव लिहिलंय मी. की मला अचानक योगायोगाने कळतं की महात्मा गांधी यार्डामध्ये महात्मा गांधींचा एक जिथं गांधी आंबेडकर करार झाला तिथं एक आंब्याचं झाड आहे. ओके. खूप मोठं आहे, असं 5 त्याला मोठ्या फांद्या फुटल्यात खालून. त्याला मी पंचमहाभूत म्हणायचो.
तर त्या झाडाखाली गांधीजींचा आणि आंबेडकरांचा करार झाला आणि तिथंच गांधीजींनी उपोषण सोडलं. म्हणजे मी ते त्या प्रसंगाचं वर्णन पण लिहिलं जे साने गुरुजींनी लिहिलंय की जेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना फळांचा रस भरवून ते उपोषण सोडलं आणि त्यावेळेस किती माणसं बाजूला उभी होती, ते प्रसंग लिहिलाय तो. ते झाड 2019च्या सुमारास जळालं होतं. त्या झाडाच्या फांद्या शुष्क झाल्या होत्या. ते झाड वाचावं म्हणून हा शिक्षा लागलेला एक कैदी प्रयत्न करत होता. बापरे. आणि त्याच्या प्रयत्नातून त्यांनी त्या झाडाला मोरचूद लावली असेल, काव लावली असेल, झाडाच्या खाली खड्डे खणून लिंबोणीचं खत टाकलं असेल. हे सगळे त्याची धडपडीमुळं आज ते झाड वाचलं आणि झाड बहरलं. माझ्या मनात पहिला प्रश्न आला की एक शिक्षा लागलेला कैदी एका अहिंसेच्या विश्वदूताचं साक्षीदार बनलेलं झाड वाचायला समोर येतो, हा माझ्या दृष्टीने हिरो आहे. याला समाज म्हणून तुम्ही त्याला गुन्हेगार मानत असाल, तो माझा हिरो आहे. राहुल मारुती मोरे हा माझ्या दृष्टीने एक हिरो आहे. आणि मग ही दुसरी बाजू जी आहे ती जर समाजापर्यंत नाही आली तर आपण असंच वागत राहणार आहोत. म्हणजे कैदी ही लायबिलिटी आहे का कैदी ही ऍसेट आहे? चार्टर्ड अकाउंटंटच्या नजरेतून जर पाहिलं, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या खाणीत, दगडाच्या खाणीत बसलाय, तर तुम्ही तुमच्या दृष्टीने ती आजूबाजूला दगडच आहेत आणि सडनला कोणीतरी सांगते या दगडाच्या मागे एक हिरा लपलाय, हा, तर ती लायबिलिटी नाही, ती ऍसेट होऊन जाते. जर मग अकाउंटिंग मध्ये ते पॉसिबल आहे तर समाजात का नाही होऊ शकत? एवढाच विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यातून ही पुस्तकाची निर्मिती झाली. थेट आता जेलच्या आपण ऍक्च्युअल जेल आणि त्याचं वातावरण ह्या विषयाकडे वळूयात की तुमचा जेलमधला पहिला दिवस कसा होता? खूप दुःखी होतो. म्हणजे आपण म्हणजे खरं सांगायचं तर दुःखाची जिथं परिसीमा होते त्या अवस्थेला पोचलेलो होतो. म्हणजे एकतर 13 दिवस पोलीस कोठडीत गेले होते. मग त्या अवस्थेमध्ये ऑलरेडी माणूस असा शून्यापर्यंत येऊन थांबलेला असतो, ऊर्जा संपलेली असते. आणि आता तुम्हाला ते मोठं गेट दिसतंय आणि पलीकडे काय होणार आहे काहीच माहीत नसतं. आणि हळूहळू आपण कैदी आहोत ही भावना मनामध्ये घर करायला लागते. मग तेव्हा तुम्ही इतके दिगंमूढ जाता. म्हणजे खरं म्हणजे शून्यात बघणे हे वाक्यप्रयोग मी अनेक वेळा वाचले. त्या दिवशी ते मी तिथे अनुभवले की काय असतं ते. तर नंतर जे पुस्तकात लिहिले ते खूप आठवून लिहिलं. वस्तुस्थिती अशी होती की खूप गोष्टी आजूबाजूला घडत होत्या, परंतु निम्म्यावेळ मी शून्यात होतो. आणि तेव्हा आपण जेव्हा पहिलं पाऊल टाकतो आतमध्ये त्या इथं, आणि त्याच्यानंतर अख्खी यंत्रणा, तुम्ही बाहेर कोण आहात, काय होता, हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही आलात तर सगळ्यांची तिथे एकच कॅटेगरी आहे. म्हणजे तिथं जाती व्यवस्था त्या क्षणाला संपलेली आहे, तुमची प्रतिष्ठा संपलेली आहे आणि तुम्ही फक्त एक कैदी आहात आणि तुम्हाला त्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. आणि तेव्हा तुमच्या असं लक्षात येते की कैदी म्हणून ट्रीट करण्याची पद्धत आहे ती आजही मध्ययुगीन काळातली. हा, त्यामुळं जेव्हा तुम्हाला सिक्युरिटी चेकिंग साठी सर्वांची ज्या वस्त्र उतरवली जातात, त्या नुसते तुमची वस्त्र नाही उतरत, तुमची प्रतिष्ठा, तुमचा मान सन्मान, तुमचा स्वयंघोषित मोठेपणा हे सगळं संपून जातं. म्हणजे मी पुस्तक लिहिलं आणि लोकांबरोबर कसा लोकांशी समरूप झालो असा प्रश्न अनेक मला लोकांनी विचारला. पण वस्तुस्थिती अशी होती की त्या कपडे काढू झडतीनंतर स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा मोठेपणा फार संपून गेला होता. त्यामुळे पहिले 24 तास खूप म्हणजे पराकोटीच्या संभ्रमावस्थेत गेले असतील, दुःखामध्ये गेले असतील. त्यामुळं पहिली रात्र झोपेपर्यंत, पहिल्या रात्री झोप फक्त यासाठी आली कारण दिवसभर चालवून उभं राहून इतक्या वेळा दमवलं होतं की ऍज अ मशीन मी झोपलो असेल. मन जागं होतं पण शरीराला इतकं दमवलं असल्यानंतर त्या दिवशी झोप आली. त्या दिवशी पण सोपा नाही काळ. म्हणजे मी तर एवढंच म्हणेन की शत्रूंनी पण कधी तुरुंगात जाऊ नये ही परिस्थिती अनुभवल्यानंतर. दुसऱ्या दिवशी एक सामान्य दिनचर्या तुमची म्हणा किंवा आता सगळ्या कायद्यांची बऱ्यापैकी सारखीच असेल थोड्याफार फरकाने, तर ती जेलमधली एकंदरीत दिनचर्या कशी असते? एक ॲव्हरेज ज्याला दैनंदिनी म्हणू आपण, अशी ती कशी असते? हे बघा, जेल मॅन्युअल प्रमाणे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कैद्यांना ओपनिंग देण्यात येते. ओपनिंग म्हणजे तुम्हाला त्या बराकीतून किंवा तुमच्या खोलीतून अनलॉक करून बाहेर काढण्यात येतं. बरं, जेलमध्ये काय आता कुणाला बेड टाकल्या असत काहीच नसतं. अंडर ट्रायल कैदी जसे आपण कपडे घातले तसे कपडे घालून वावरतो. त्याला कपड्याचे अंगावरचा जोड आणि वरचे 2 जोड असे 3 कपडे तो आलटून पलटून घालतो. शिक्षा लागलेला कैदी त्याचे पांढरा
कपडा शर्टवर फक्त निळ्या स्ट्रीप असलेला कपडा वापरतो तिथं. मग सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ओपनिंग आहे आपण असं म्हणतो, पण दरम्यानच्या काळात दुपारी 11 ते 3 ला परत लॉक करतात. हे अवैध आहे, पण ते लॉक केलं जातं, ती वस्तुस्थिती आहे. मग आता सकाळी 6 वाजता जर काही त्याला बाहेर काढलं जातंय, तर बाहेर काढण्याआधी प्रत्येक ठिकाण, प्रत्येक खोलीमधल्या किंवा प्रत्येक बराकीमधल्या कैद्यांची टोटल मोजली जाते, संख्या अख्खे, आणि अख्ख्या जेलची मोजली जाते तिथं. आणि मग ती टोटल मोजण्यासाठी जर मोठी बराक असेल की ज्याच्यामध्ये 100-150 काही मोठ्या बराकीमध्ये जवळजवळ 200-225 कैदी आहेत जेलमध्ये, म्हणजे ज्या बराकीची कपॅसिटी 70 आहे तिथं 225 राहतात, ही परिस्थिती आहे. मग त्या ठिकाणी त्यांना लाईनीनी जोडी बसून त्यांची चक्क हेडकाउंट केलं जातं. त्यानंतर कैदी बाहेर पडतात, मग झुंडीने बाहेर पडतात. म्हणजे 200 लोकांच्या बाराकीमध्ये 2 टॉयलेट आहेत आतमध्ये, त्यामुळे आतलं टॉयलेट तर कोण वापरू शकत नाही. तर त्यामुळं मग बाहेर कॉमन टॉयलेटसाठी लाईन लागते. मग जेव्हा ही लाईन लागलेली आहे तेव्हा चहा येतोय. त्यामुळे बहुतेक वेळा लाईन लागलेली असतानाच लोक एकतर चहा घ्या नाहीतर लाईनीत थांबा, या 2 पैकी एक पर्याय असतो. काही ठिकाणी असं असतं खोल्यांमध्ये की समजा 7 कैदी आहेत, तर प्रत्येकासाठी संडासाठी डबडी दिली आहेत. तर आमच्या इथं 7 कैदीन 2च डबडी दिली होती, मग आम्ही ती आलटून पलटून वापरायची. मग यारी दोस्तीत नंबर लागतात तिथं पण, आणि मग बाकीच्यांनी वाट बघायची. तर मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही जेवण घ्यायचं का तुम्ही प्रातःविधीला जायचं, कारण नाश्ता पण 7:30ला येतो त्यामध्ये. मग नाश्त्याचं पण पद्धत असते की शिरा, उपमा आणि पोहे, 2 दिवस पोहे, 2 दिवस शिरा आणि 3 दिवस उपमा, अशी आमच्याकडची साधारण हे होती. आणि पण त्यालाही कैदी मस्त एक गोड करून खातात. म्हणजे काय करतात, जेलचे कॅन्टीन आहे, डिपार्टमेंटल स्टोअरला ते कॅन्टीन म्हणतात, तिथं काही खाणं बनत नाही, फक्त विकल्या जातात वस्तू. मग दर महिन्याला 5,000 रुपयापर्यंतची वस्तू मला विकत मिळतात. मग त्यामधल्या विकत घेतलेल्या वस्तूंवरून आम्ही टोमॅटो सॉस, जॅम बीम टाकून, फरसाण टाकून ते गोड करून खायचो. ते एकदा झालं की लोक मग झुंडीने चालायला फिरायला बाहेर पडायचं. 11-11:30 पर्यंत ओपनिंग आहे. मग आम्ही तास 1.5 तास चालायचो. म्हणजे माझ्याकडं काय हाताचं हे नव्हतं, काय हे मोजण्यासाठी वॉच नव्हतं, पण आम्ही एक 10,000 पावलं तर सहज डेली कंप्लीट होत असतील, मला गॅरंटी. मग ते एकदा झालं की 11-11:30ला परत लॉक करणार. मग 11 ते दुपारी 3 मध्ये करायचं काय, तर 10:30 वाजता जेवण आलेलं असतं, ते जेवणाचा भत्ता घ्यायचा, लाईनीत उभं राहायचं त्यासाठी परत. आणि मग त्यामध्ये आपल्याकडे जर्मनची थाळी असते, त्यामध्ये 2 भांडी असतात. ते आता ऐकायला खूप भयानक वाटतं, तेव्हाही मला पहिले 4 दिवस खूप भयानक वाटायचं, पण जगण्यासाठी करावं लागतं. मग त्याच्यामध्ये मग तुम्ही जेवणाचा भत्ता घ्यायचा, भत्ता म्हणतात जेवणाच्या याला, म्हणजे त्यामध्ये एक बाउलभर भाजी, आमटी म्हणजे साधारणपणे पिवळं तपकिरी रंगाचं पाणी असतं, त्यात तुम्हाला डाळ सापडत नाही. आणि मग चपात्या असतात, त्या चपात्या जाडजूड असतात भयानक अशा. त्या दाखवायच्या चपात्या वेगळ्या असतात पत्रकारांसाठी, आमच्या खायला घालायच्या वेगळ्या असतात. त्याच्यावर गव्हाची तूस सगळं कोंडासारखं सगळा वरती त्याच्यावर मारलेला असतो, आणि त्यामुळे असं चपात्या झटकून घ्याव्या लागतात, तेव्हा तो पडतो, मग आपण खाऊ शकतो त्या. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला ते खाणं शक्य व्हायचं नाही, लोक असे चुरून खातात चक्क त्या ह्याच्यामध्ये, तरच तुम्ही खाऊ शकता. तुम्ही असं डायरेक्टली खाणं सोपं नाही ते. मग मधल्या काळात दुपारी 3 वाजेपर्यंत करायचं काय, मग 3 वाजेपर्यंत लोक काय करतात, खेळ खेळतात वेगळे. चेस खूप पॉप्युलर आहे जेलमध्ये. चल्लस 8 नावाचा गेम आहे. म्हणजे आपण जर गुगलवर सर्च केलं किंवा तुमच्या मोबाईल ऍपमध्ये पण बघितलं तर लुडो गेमचे बरीच ऍप मिळतात बघा. तो इंडियन लुडो गेम जो जमिनीवर काढला तर तो चल्लस 8 होतो. मग त्याच्यासाठी काय वापरतात, सोंगट्या म्हणून काय करायचे, फासे म्हणून काय वापरायचं, तर चिंचोके वापरायचे. चिंचोके तोडायचे. चिंचोके जर पांढरा आला, साईड आली तर 1 म्हणायचं, काळी साईड आली, तपकिरी साईड आली तर 2 म्हणायचं. असं तो गेम चालतो. मग ते दुपारी 3 पर्यंत चालतं. मग संध्याकाळी परत 2 तासासाठी बाहेर काढतात. मग तेव्हा लोकांना कोणाला हॉस्पिटलला जायचं असतं, इंजेक्शन घ्यायचे असतात, कोणाला काय असेल तर त्यासाठी 2 तास मिळतात. मग तिथलं जेलमधल्याच हॉस्पिटलला तिथंच. मग त्याला पण लाईनीने यावं लागतंय. मग लायब्ररीत कोणी चाललं असेल त्यालाही लाईनीने जावं लागतं. अशी परमिशन काढत काढत तुम्ही जाता. असं काही ओपनिंग सगळीकडे जाता येत नाही, तुम्हाला फिरता येत नाही. मग 5-5:30 झाले की पुन्हा तुम्हाला लॉक करतात. मग संध्याकाळच्या वेळी लोक कोणी योगासनं करतील बाराकीमध्ये बसून. संध्याकाळी काय होतं, 5 वाजता लॉक झालं की दुसऱ्या दिवशी सकाळीच लॉक ओपन करणार आहेत. मग लोक काय लगेच झोपत नाहीत. मग कोणी टीव्ही बघतंय, त्याच्यानंतर मग कोणी गाणी म्हणतंय, ढोल वाजवतंय, असं चालू राहतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते खूप दुःखात जगतात, पण ते बिचारे प्रयत्न करतात की आम्ही आनंदी राहून हे करावं म्हणून.
जसा टायमिंगचा उल्लेख केला मी असं ऐकलं की जेलमध्ये घड्याळ नसतं आणि मग तुम्ही त्यावेळी टायमिंग समजण्यासाठी काय करायचे किंवा कैदी जनरली काय करतात? साधारण खरं सांगू का, ढोबळमानाने बघतो आम्ही की आता जेवणाचा जेव्हा भत्ता येतो तेव्हा भत्ता साधारण 10 वाजता येतो, सकाळी 10:30 पावणे 11 पर्यंत वाढून होतो. म्हणजे आपल्याला तेव्हा अंदाज येतो की ज्या जेवणाची गाडी आली मी 10 वाजले. बरोबर. ठीक आहे, हा एक भाग झाला. किंवा दुपारी 3 वाजता दरवाजा ओपन केला तो ओपनिंग झाले म्हणजे 2:45 किंवा 3 वाजले या दृष्टीनं. त्यानंतर जेलच्या काही वेळा ठरलेल्या असायच्या. उदाहरणार्थ सकाळी वकील मुलाखत 9 वाजता सुरू व्हायची. मग अशी ते दिनमानमध्ये ते मुलाखती सांगायचं विसरलो, पण सकाळी 250-300 मुलाखती होतात वकिलांच्या, 250-300 फॅमिली मुलाखती होतात. संध्याकाळी पुन्हा 300-100 फॅमिली मुलाखती होतात. तर सकाळी 8:40 डॉट घड्याळ काकासारखा वकील मुलाखती अनाउन्स व्हायला सुरुवात व्हायची. जशी वकील मुलाखत आली म्हणायचं आम्ही 8:40 झाले, घड्याळ तर नाही. ओके, माझ्याकडे आणखी एक प्रकार होता याचा. रात्री मी ना एक पुस्तक लिहायला 3 वाजता उठायचो. आता मला कसं कळायचं 3 वाजलेत? तर रात्री 11 ते 3 आणि 3 ते 7 अशा गार्डच्या ड्युटी असायच्या. तो रात्री आणि मला तो गार्ड पण बाहेरच झोपतो बिचारा, म्हणजे बाराकीच्या बाहेर मच्छरदाणी टाकून झोपतो. मग 3 वाजले की तो पहिला गार्ड दुसऱ्याला उठवतो ना, तो उठवण्याचा आवाज आला की समजायचं 3 वाजले. ओके, मग त्याचा आवाज आला की मी तिथं जवळपास झोपलेलो आहे की त्या आवाजाने मला जाग यायची, समजायचं झालं 3 वाजले, मग दिवस चालू झाला. असं ते येरवड्याला म्हणजे अनेकदा बातम्यांमध्ये आपण वाचतो काही मोठे कैदी तिथे राहून गेले. अगदीच स्वातंत्र्य काळापासून त्या जेलला काही परंपरा आहेत किंवा काही हाय प्रोफाईल कैदी देखील राहून गेले, संजय दत्त सारखे. तर याच्या काही तिथं दंतकथा बनलेल्या असतील त्या व्यक्तींविषयी म्हणा, ते निघून गेल्यावरही किंवा असतानाही. तर असं काही तुमच्या ऐकण्यात पाहण्यात आलं तिथे? संजय दत्तची आली, कारण संजय दत्त बरोबर राहिलेले काही कैदी मला भेटलेत. ओके. म्हणजे उदाहरणार्थ असं की RJ सागर नावाचा एक कैदी होता. RJ का तर रेडिओ जॉकी. तर जेलमध्ये एक स्वतःचा FM रेडिओ आहे, त्याचं नाव आहे रेडिओ YCP. YCP मीन्स येरवडा सेंट्रल प्रिझन. तर मी जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये 26 मार्च 2022चा दिवस होता, सकाळी जेलला 6:45 वाजता FM रेडिओ सुरू झाला आणि एक आवाज आला लई भारी, आणि आवाज खूप परिचित वाटला. 4-5 दिवस हा आवाज ऐकत होतो. मला लक्षात आला रेकॉर्डेड व्हॉइस आहे. त्यामुळे विचारलं, अरे आवाज तर खूप ओळखीचा वाटतो, अरे कुणाचा आवाज आहे? म्हणले संजय दत्त आवाज आहे. ओ म्हणलं. मग तेव्हा असं लक्षात आलं की संजय दत्त 2014च्या सुमारास रेडिओ YCPला जॉकी म्हणून काम करत होता. त्याचा आवाज रेकॉर्ड करून अजूनही जेलमध्ये ऐकवला जात होता. मग मी काय आलं, रेडिओ YCPची एकदा रूममध्ये जायची परवानगी मागितली होती आणि मी आतमध्ये जाऊन रूम बघून आलो होती. खूप छान सजवलेली रूम आहे, जांभळ्या रंगाने, कुठं लता मंगेशकरांचं चित्र आहे, कुठं मोहम्मद रफींचं चित्र आहे. छान केली आहे रूम ती, आणि ती सगळी कैद्यांनीच रंगवलेली रूम आहे. तिथं मला RJ सागर भेटला, ज्याला जन्मठेपेची शिक्षा लागली. तर सागरनी मला सांगितलं की एकेकाळी तो आणि संजय दत्त एकत्र बसून हे करायचे, आणि त्यांनी मला सांगितलं की संजय दत्तनी हे सगळं उभं केलं. आणि तो म्हणाला की संजय दत्तचं संगीतातलं नॉलेज किती होतं, आणि त्याला तो समजून सांगायचा की शास्त्रीय संगीतामधले, सुगम संगीतामधले फरक, वेगळ्या गोष्टीतले. कारण सामान्य माणसाला इतकी बारकावे माहीत नसतात. पण कसं आहे की संजय दत्त फक्त एक अभिनेता नाहीये ना, तो सुनील दत्त आणि नर्गिसचा मुलगा पण आहे ना. म्हणजे तो ज्या घराण्यातून येतो की त्यांची उंची फार मोठी होती तिथं. बरं ठीक आहे, भले त्याच्यातून काही झालं असेल तर, पण त्याची उंची आधी तेवढीच होती, नंतरही तेवढीच होती. तर त्यांनी मला नंतर सांगितलं की संजू नावाचा चित्रपट जो आला, त्या चित्रपटामध्ये तीच खोली त्यांनी स्टुडिओमध्ये रिप्लिकेट केली. ओके. आणि ती खोली बघायला राजकुमार हिरानी आणि त्यांच्यावर अभिलाष दोशी म्हणून कोणतरी त्यांचे लेखक होते, ते 2 जण आले. ते RJ सागर बरोबर बोलले आणि त्यांनी विचारलं संजय दत्त कुठं बसतो, कुठं बसायचा, त्याचे काय कपडे घालायचा, मग त्याची स्टाईल काय होती, या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि अक्षरशः तशी खोली तिथं त्यांनी त्या चित्रपटात रिप्लिकेट केली. हा एक अनुभव माझ्या लक्षात राहण्यासारखा होता. म्हणजे जी ऍक्च्युअल मध्ये येरवड्यामध्ये जो स्टुडिओ आहे, खोली आहे, आणि चित्रपटात जी दाखवली त्यामध्ये एकदम साधारण. अगदी अगदी बरोबर. अगदी याला जोडून एक हाय प्रोफाईल वरून माझ्याकडे प्रश्न आहे. आता वृत्तपत्रात दररोज वाचतो आपण की अमक्याला जेलमध्ये VIP ट्रीटमेंट, तमक्याला ओळखीमुळं अशा सोयी जेलमध्ये पुरवण्यात येतात. तर हे खरंच शक्य असतं का, म्हणजे की सगळ्यांना खरंच सारखी वागणूक दिली जाते, म्हणजे कैद्यांमध्ये,
की कोणी हाय प्रोफाईल आहे, महत्वाचा आहे, पैसेवाला आहे, तर त्याला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट, त्याला जे हवं नको ते पाहिलं जातं, आणि ज्याच्याकडे काहीच नाही आहे बाबा, एकदमच झिरो आहे, त्याला अगदीच नॉर्मल किंवा बाकी कैद्यांसारखी वागणूक दिली जाते. व्हीआयपी ट्रीटमेंट जी टर्म आहे मीडियामध्ये, कैद्यांसाठी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते एखाद्या, तर ते खरंच वास्तवात तसं आहे का? हे बघा, पहिलं लोकांना समजून सांगितलं पाहिजे की जेल बाहेरची व्हीआयपी ट्रीटमेंट आणि जेल मधली व्हीआयपी ट्रीटमेंट यात फरक आहे. की म्हणजे बाहेर जर म्हणजे शौचालयामध्ये जेलमध्ये जर इंडियन टॉयलेट असेल तर व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणून कमोड होत नाही. कारण तिथं फक्त एखादी भिंत वाढवून देतील थोडी प्रायव्हसी म्हणून, त्याला म्हणतात व्हीआयपी ट्रीटमेंट. बरेच कैदी असे आहेत की जे खाली फक्त एक अंथरूण आणि एक पांघरुण घेऊन झोपतात. व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणून एकच्या ऐवजी 4 मिळतील तुम्हाला, पण झोपायला जमिनीवरच लागतं. 10 पैकी 9 कैद्यांची अवस्था ही आहे. बरं, बाहेरनं डबा येत नाही व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणून. कदाचित जेवणामध्ये थोडी तर्री एक्स्ट्रा येऊ शकते, चपात्या थोड्या बारीक पातळ व्यवस्थित भाजलेल्या येऊ शकतात, पण एवढी ट्रीटमेंट सुद्धा सामान्य कैद्याला मिळत नाही. आणि त्यामुळं ही ट्रीटमेंट सुद्धा खूप महागडी आहे. म्हणजे उदाहरणार्थ असं की जेल मॅन्युअलमध्ये असं म्हणलंय की तुम्हाला, त्यांनी मीटर स्क्वेअरमध्ये उल्लेख केलाय, पण त्याचा स्क्वेअर फूटमध्ये हे कन्व्हर्जन केलं तर 40 स्क्वेअर फूट जागा, म्हणजे 8 फूट लांबी आणि 5 फूट रुंदी एवढ्या अंतराची जागा तुम्हाला झोपायला मिळाली पाहिजे, हे जेल मॅन्युअलमध्ये लिहिलंय. एवढी जागा आज जेलमध्ये नाही. आजच्या घडीला येरवडा जेलमध्ये 7,500 कैद्यांना एवढी जागा दिली तर काही कैद्यांना जेल बाहेर झोपायची वेळ येईल. एवढी जागा नाही. मग ही जागा कुणाला मिळते? मग जेव्हा तुम्ही जागाच अवेलेबल केली नाही तेव्हा या जागेचे सौदे होतात. तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणजे काय, तर मला झोपायला पाय पसरायला पुरेशी जागा, ती पण फुकट मिळत नाही. जेलमध्ये बिस्लरी पाणी मिळतं कॅन्टीनमध्ये, परंतु तो बिस्लरी पाण्याचा काळा बाजार चालतो. म्हणजे तुम्ही जर कॅन्टीनच्या पैशाने बिस्लरी मागायला गेला तर देत नाही. तो कॅन्टीनवाला म्हणतो कॅशमध्ये घेऊन ये. कॅशमध्ये याचा अर्थ असा की 1 रुपयाची वस्तू 2 रुपयाला विकत घे, तेव्हा मी तुम्हाला देतो. दुपटीने व्यवहार होतात. आणि मी 1 महिनाभर हा प्रयोग करून बघितला, जेव्हा मला तब्येत बिघडली होती तेव्हा. बाकीचे 13 महिने मी जेलचं पाणी पिलो. तर तुम्हाला काही वेळा अगतिक करायचं आणि त्यातून लुटीचं अर्थशास्त्र निर्माण करायचं, या गोष्टी जेलमध्ये होतात. अर्थात तुम्ही म्हणता व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणजे काय? व्हीआयपी ट्रीटमेंट म्हणजे ओपनिंग मिळणे, मोकळीक मिळणे. म्हणजे बाकीच्या कैद्यांना डांबून ठेवलंय, तुम्हाला म्हटलं ठीक आहे 4 पावलं एक्स्ट्रा चाल, याला म्हणतात व्हीआयपी ट्रीटमेंट. मी जर म्हटलं की माझी सारखी दिवसातून तब्येत बिघडते, सामान्य कैद्याला हॉस्पिटलला सोडत नाहीत. मी टिळक विभागात राहायचो, साधारण 150 ते 200 मीटर अंतरावर हॉस्पिटल आहे. तिथं कैद्यांना, सामान्य कैद्यांना जाणं म्हणजे जीवात, म्हणजे अक्षरशः आठवड्यातून 1 किंवा 2 दिवसाची तिथं एंट्री मिळते तिथं, ते पण लाईनीत उभं राहून. ते पण असं असतं की प्रत्येक कैद्याला जेलर असं लाईनीत उभं, तुला काय झालं रे? तो म्हणतात ताप सर्दी झाला, खा पट्टे. त्या पट्टे खाण्याच्या भीतीने निम्मे कैदी येतच नाहीत लाईनीत उभं राहायला. अशा वेळी एखादा माणूस जर आला, साहेब म्हणले या ना साहेब, त्याला म्हणतात व्हीआयपी ट्रीटमेंट. पण अशा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतात का? 100% मिळतात. तुम्हाला डिस्क्रिमिनेशन आहे का? आहे. पैशाने जाती व्यवस्था निर्माण होते का जेलमध्ये? होते, प्रश्नच नाही. निश्चित. तुम्ही जो उल्लेख केला जेलच्या अर्थकारणाचा किंवा जेलमधल्या अर्थकारणाचा, तर ते अनेक यापेक्षा वेगवेगळ्या मार्गांनी चालत असेल. कैद्यांकडे पैसे कुठून येतात, किंवा मग ते तिथले अधिकारी कर्मचारी यांच्यात एक सिंडिकेट सारखं किंवा समसंबंध पुस्तकामध्ये जसे तुम्ही वर्णन केले आहेत, तर हे यांचं कसं चालतं नेमकं अर्थकारण, आणि कोणकोणते मार्ग आहेत त्यातले ढोबळमानानं 2-3 एक सांगितले तर? हे बघा, 2016 साली डिमॉनिटायझेशन झालं आणि त्याच्यानंतर आपण सिरीज ऑफ रिफॉर्म सुरू केले. त्यातला मधला सर्वात मोठा रिफॉर्म होता UPI. आजच्या घडीला UPI हे भ्रष्टाचाराचं फार मोठं माध्यम झाले, ते सोपं झाले. ओके. कारण असं आहे की आता मला कॅश बाळगायची गरज नाही. मी तुम्हाला QR कोड देतो, तिथं पैसे पाठवा. मग हा QR कोड माझ्या कुठल्याही नातेवाईकाचा असू शकतो, सोम्या गोम्याचा असू शकतो. तर त्यामुळं हे सगळी जेलची भ्रष्ट व्यवस्था QR कोडवर चालते. आणि ज्या मी पुस्तकात उल्लेख केलाय, कॅशनी व्यवहार चालतात. कॅश म्हणजे UPI. ओके. जेव्हा लोक म्हणतात मला कॅश दे ना, याचा अर्थ मला ऑनलाईन ट्रान्सफर कर, UPI ला ट्रान्सफर कर. पण ते कसं झालंय, मी कॅश शोधणार, आणणार, पोचवणार, याचा वेळ लागतो, तो वाचतो ना. बरोबर. आता काय होतं,
मोबाईलद्वारे मी कुणालाही भारतभरात कुठेही QR कोड पाठवीन, मला पैसे येऊ द्या, मग मी तुमचं काम करतो या पद्धतीने. मग आता काय होतंय की साधारणपणे कॅन्टीनची अर्थव्यवस्था काय होतंय, कॅन्टीनमध्ये आम्ही असे नियम केलेत ना, अशा पद्धतीने ती सिस्टीम तयार केली आहे ब्युरोक्रॅटिकली, की तुम्हाला कधी कधी भ्रष्टाचाराला पर्याय शिल्लक राहत नाही. माणसं आगतिक होतात, गुडघ्यावर बसतात आणि मग पैसे द्यायची वेळ येते. उदाहरण सांगतो असं तुम्हाला की मी 12 एप्रिलला जेलमध्ये गेलो. 12 एप्रिलला जेलमध्ये गेल्यानंतर मी माझ्या कॅन्टीनचे पैसे मी जाताना 3,500 रुपये सोबत घेऊन गेलो होतो, जे मी जमा केले पेटीवर. जे मला 22 एप्रिलला रेकॉर्ड नोंद झाली, पण ते म्हणले तुमचं 12 मे शिवाय मिळू शकत नाही कॅन्टीन. बापरे. म्हणजे 12 एप्रिल टू 12 मे तुम्हाला विदाउट कॅन्टीनच राहावं लागेल आणि तुम्ही जेलचं जेवण जेवू नाही शकत. त्यात जोपर्यंत तुम्ही जेलमध्ये मीठ नसते, मसाला नाही, काहीच नाही त्यामध्ये. मग तुम्हाला जर जगण्यासाठी तुम्हाला ते हवंय. आता माझ्याकडे टूथब्रशच नाही, आत गेलो तेव्हा मला टूथब्रश विकत घ्यायचा आहे, ज्याचे पैसे मला 1 महिना वापरता येत नाही. आजच्या घडीला जर तिहार जेलमध्ये मी गेटवर पैसे टाकले तर बाहेर पडताना कैद्याकडे एक स्मार्ट कार्ड असतं, कधी जाऊन विकत घ्या पुढच्या 5 मिनिटानंतर कधी पण. ओके. हे जर तिहार जेलमध्ये पॉसिबल आहे तर आम्ही 1857 जगात का वापरतो? याचं कारण असं की मग 15 दिवसानंतर मी आगतिक घेऊन आलोच पाहिजे, दुप्पट पैसे देतो, मला टूथपेस्ट विकत घेऊ द्या. बघा अर्थव्यवस्था कशी चालते. म्हणजे ठरवून केलं. हा, अगदी अगदी 100%. आणि सगळ्यांना माहिती आहेत, सगळे सामील आहेत. तर असं आहे की जर मी अधिकृतरित्या मनी ऑर्डरनी मागवलं तर महिन्यातून एकदाच मिळेल. डबल पैसे दिले तर रात्री 2 वाजता माझ्यासाठी ओपन करतील. बापरे. क्लिअर. महिनाभर कॅन्टीनची अर्थव्यवस्था फक्त कॅशवाल्यांसाठी चालते आणि अधिकृत पैशासाठी फक्त एकदाच. दॅट्स हाऊ इट वर्क्स. हा एक झाला. दुसरा सर्वात मोठा जागेचा व्यवहार. मग जागेचा व्यवहार असा आहे की तुम्हाला एक समजा बराक आहे, त्या बराकीमधली जर साधारण असं गृहीत धरू की 200 कैदी त्या बराकीत झोपतात. त्या 200 पैकी साधारणपणे 70, 80, 90 कैदी मध्ये झोपतात, मधल्या पॅसेजमध्ये. ओके. त्यांना कैचीच झोपणं म्हणतं. म्हणजे एकाचं तोंड या बाजूला असतं, दुसऱ्याचं त्या बाजूला, तिसऱ्याचं या बाजूला, असं झोपवतात. पद्धत कशी की 1 वीत आणि 4 बोट एवढ्या रुंदीच्या जागेत मला तुम्ही झोपवणार आहात. बापरे. हा. आता एखादा श्रीमंत कैदी आला, श्रीमंत म्हणजे नॉर्मल कैदीला पण श्रीमंत कैदी म्हणतात, कारण जेलमध्ये सगळेच गरीब असतात. त्यामुळे तुमच्या आमच्यासारखा जो न फाटलेले कपडे घालणार असेल तो जेलमधला श्रीमंत कैदी म्हणा. तो जर आला तर 1 फूट एवढ्या अंतराच्या रुंदीच्या जागेत तो झोपूच शकत नाही. तो 4 दिवसांनी आगतिक होतो आणि तो घरी चिठ्ठी पाठवतो आणि मग सगळे व्यवहार चिठ्ठीने चालतात. आता जेलमधनं परिंदा भी परने मार सकता म्हणतो आपण, पण पैशाची चिठ्ठी 100% बाहेर जाते, कारण ती सगळ्यांची गरज आहे तिथल्या अर्थव्यवस्थेची. मग तुम्ही घरी चिठ्ठी पाठवायची की या अमुक अमुक माणूस तुम्हाला चिठ्ठी पाठवेल, त्याला एवढे पैसे पाठवा. ओके. मग तो माणूस ही चिठ्ठी आणि QR कोड एकत्र पाठवतो, त्या QR कोडवर पैसे जातात. मग जर असं गृहीत धरा की जर तुम्ही हे चालवून घेतलं, हे आपण मान्य केलं की अशी व्यवस्था चालते, तर मग उद्या पैसे देऊन गांजे येईल. बरोबर. करेक्ट. मग 100 रुपये बाहेर गांजेची पुडी मिळते, ती आतमध्ये 5,000 रुपयाला मिळते. बरं. जे मग आता एक्स्टॉर्शनची अजून पुढची स्टेज होते. उदाहरणार्थ मी जर जेलमध्ये जाताना जीन पॅन्ट अंगावर असेल, आता मी जीन घातली म्हणून मला आठवण झाली, जर ती अंगावर असेल तर अलाउड आहे. पण अंगावर साधी पॅन्ट आणि जीन पॅन्ट जर आतमध्ये पॅक केली असेल ती फेकून द्यायची का? माझी मर्जी. बरं. जेलमध्ये आतमध्ये एंट्री करताना ट्रॅक पॅन्ट असेल तर फेकून द्यायची का? तर ट्रॅक पॅन्टच्या नाडीने कोणी हे घेतलं तर. पण विदाऊट नाडीची ट्रॅक पॅन्ट असेल ती फेकून देणार मी. काहीच लॉजिक नाही त्यात. काही लॉजिक नाही. इंडियन कैदी गेला ट्रॅक पॅन्ट घालून तर त्याची ट्रॅक पॅन्ट काढून घेणार आम्ही. नायजेरियन कैदी गेला तर त्याला ट्रॅक पॅन्ट अलाउड आहे. बरं. कोणी ठरवलं? आम्ही ठरवलं. पण गंमत माहिती का तुम्हाला, मी जेलमध्ये बसताना जेल कर्मचाऱ्यांनी विचारतात ट्रॅक पॅन्ट आणायची का? 4,000 रुपये रेट आहे ट्रॅक पॅन्टचा. म्हणजे गेटवर ट्रॅक पॅन्ट फेकून द्यायची आणि नंतर 4,000 रुपये घेऊन यायची. बरमुडा चड्डी जेलमध्ये गेटवर फेकून द्यायची आणि आतमध्ये 4,000 रुपयाला बरमुडा मिळते. मग कैदी काय करतात? पॅन्ट चक्क फाडतात. आता काय होतं, एकच पॅन्ट महिने वापरून फाटायला लागते. ते मग काय करतात, वरचे पॅन्ट फाडून टाकायची. मग जेलमधल्याच शिव्या वापरायच्या, झाली माझी ट्रॅक पॅन्ट, झाली माझी बरमुडा चड्डी. तर मग अशा पद्धतीने काय होतंय की
हे वेगवेगळे आर्थिक गैरव्यवहार या एकदा तुम्ही अशी एक सिस्टीम तयार केली ओपेक. बरं, ही सिस्टीम चालते कशावेळी माहितीये का तुम्हाला? की तुम्ही आम्ही सामान्य माणसं यांना काही याच्यातलं माहीत नसतं. बरं, दुसरी गोष्ट, कायद्याविषयी काही सहानुभूती नसते, उलट त्याच्याविषयी घृणाच जास्त असते. राहू दे की म्हणतात, काही फरक पडत नाही. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामान्य माणसं हेच विसरून जातात की अंडर ट्रायल कायद्यावरचा 155 रुपये दिवसाचा खर्च आणि कन्व्हिक्ट कायद्यावरचा 225 रुपयाचा खर्च कुणाच्या खिशातून होतो? सामान्य माणसाच्या खिशातून होतो. बरोबर. जो कर्मचारी पैसे खातोय, जो कर्मचारी लूट करतोय, त्याचा पगार कोणाच्या पैशातून निघतो? माझ्या तुमच्याच पैशातून ना. मग तुम्ही जर मालक आहात या सगळ्याचेच, तर तुम्ही याचं ऑडिट करायला नको का? बरोबर. आणि म्हणून हे मी पुस्तकात मांडलंय. तुम्ही हे अंमली पदार्थांचा उल्लेख केला आणि ते सर्रास चालतं. फक्त आता ते काही सिनेमापुरतं मर्यादित नाही राहिलं. त्या गोष्टी चालतात, आपल्या कानावरही येतात, आपण वृत्तपत्रातही वाचतो. येरवडा जेल आणि भारतातले इतर जेल यामध्ये एक असा पुस्तकाच्या उल्लेखानं मी सांगेल की इथे अधिकृतरित्या तुम्हाला तंबाखूजन्य पदार्थ मिळतात येरवडा जेलमध्ये, करेक्ट. जे की इतर जेलमध्ये मिळत नाहीत. हा फरक काय आहे किंवा ही सिस्टम अशी का आहे येरवडाच्या बाबतीमध्ये, काय सांगा? मी थोडेसे एक त्याची कॉन्टेक्स्ट सांगतो, बॅकग्राऊंड सांगतो. 2001 साली सुप्रीम कोर्टाने मुरली देवरा नावाच्या खटल्यामध्ये निकाल दिला, राईट टू क्लीन एअरचा निकाल. तर त्यामध्ये सिगरेट स्मोकिंग ॲट अ पब्लिक प्लेस सुप्रीम कोर्टाने बंद केलं. आणि त्यात त्यांनी सांगितलं की पब्लिक प्लेसमध्ये स्मोकिंग झोन आणि नॉन स्मोकिंग झोन करा, की नॉन स्मोकर्सला त्याचा परिणाम व्हायला नको. त्यामुळं त्याच्यानंतर काय झालं, केंद्र सरकारने नोटिफिकेशन जारी केलं, कायदा केला आणि सिगरेटचं जे हे आहे यूज आहे पब्लिक प्लेसमध्ये, विशेषतः नॉन स्मोकिंग झोनमध्ये बॅन केला. बरोबर आहे. 2009 साली केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढलं सगळ्या राज्यांना, जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते तेव्हा ते ॲडवायझरीमध्ये असं म्हणाले की सुप्रीम कोर्टाने जरी हा निकाल दिला पब्लिक प्लेस बद्दलचा आणि केंद्र सरकारने जरी त्याच्यावर कायदा केला, तरी तो कायदा फक्त पब्लिक प्लेसला लागू आहे. परंतु जेल नियमाप्रमाणे पब्लिक प्लेस नाही, सार्वजनिक जागा नाही, ती प्रायव्हेट प्लेस आहे. त्यामुळे हा कायदा या प्रायव्हेट प्लेसला लागू नाही. पण तिथली परिस्थिती पाहता जेलमध्ये लोक एवढे कंजेस्टेड राहतात, त्यामुळे तिथेही भरपूर पॅसिव्ह स्मोकर्स असतील, तिथेही स्मोकिंगचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही स्मोकिंगच काय, सगळ्या तंबाखूजन्य पदार्थांचे ज्याचे दुष्परिणाम नॉन स्मोकरलाही भोगावे लागू शकतात, त्याच्यावर बॅन करण्यासाठी तुम्ही पावलं उचलावीत, असं 2009 साली ऑफिशियल ॲडवायझरी जारी केली. ती ॲडवायझरी बघून गुजरातमध्ये तंबाखू बंदी झाली. तिहार जेलमध्ये आधीच होती, म्हणजे तिहार जेल आधी सुरुवात केली होती. म्हणजे तिहार जेलमध्ये लोक असं म्हणतात की तिहार जेलमध्ये आपल्याला काडेपेटीची काडी बघायला नाही मिळत. इथं लोक अक्षरशः डबे डबे भरून काडेपेट्या विकत घेऊन येतात. म्हणजे प्रत्येकाकडे 10-12 काडेपेट्या असतात का, दिवसभर लागतात ना बिड्या फुगायला. बरोबर. हा, तर मग तुम्ही डमडमच्या कारागृहात जा, नाही तर मध्य प्रदेशच्या, छत्तीसगडच्या, काय तामिळनाडूच्या कारागृहात जा किंवा जोधपूरच्या कारागृहात जा, इथं कुठंच तंबाखूला परवानगी नाही. म्हणजे तुम्ही म्हणायचं सुधारणा आणि पुनर्वसन. आणि मी एक सहज हिशोब काढला, मध्यंतरी RTI मधनं माहिती गोळा केली होती. तर त्याच्यामध्ये हिशोब असा काढला की साधारणपणे महाराष्ट्राच्या कारागृहामध्ये सुमारे 7 कोटी रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ दरवर्षी विकले जातात. बापरे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की दर महिन्याला 40,000 पुड्या तंबाखू पुड्या, 40,000 बिडी बंडलं, म्हणजे ज्याच्यामध्ये 22 बिड्या पकडतात 8,80,000 बिड्या. हा, आणि साधारणपणे एक 1200-1400 सिगरेट पाकिटं विकली जातात. जर इतका मोठा फक्त येरवडा जेलमध्ये असेल तर प्रॅक्टिकली मी स्मोकिंग झोन मध्ये वावरत होतो. जेलमधले 85% लोक तंबाखूच्या व्यसनामध्ये बुडाले होते. मग व्हायचं कसं की बाहेर एखादा माणूस दारू पित असेल, तो आत जाऊन तंबाखू खायला लागायचा. म्हणजे मी माझ्या पुस्तकामध्ये माझी एक चूक 14 महिन्यातली जी केली ती लिहिली आहे की त्या टेन्शनमध्ये, त्या स्ट्रेसमध्ये मी स्वतः स्मोकिंग करायला लागलो. मी आयुष्यात कधी स्मोकिंग केलं नाही आणि मला कधीच वाटलं नाही की आपण स्मोक करू शकतो. अर्थात बाहेर आल्यानंतर पुन्हा ते बाजूला पडलं, वेगळा भाग. पण त्यावेळी मी आयुष्यात पहिल्यांदा दर महिन्याच्या कॅन्टीनच्या खर्चामधनं 2 किंवा 3 सिगरेट पाकिट विकत घ्यायला लागलो. कॅन्टीन मध्ये मिळतात हे सगळं? ऑफिशियली मिळायची हो.
मग मला तो विचारायचं तुम्हाला मालबोरो हवी का हे हवी का ते हवी. हे येरवडा जेलचं कॅन्टीन आहे, सुधारणा आणि पुनर्वसनवाल्यांचं कॅन्टीन आहे. हा, आणि बरं दुसरी गोष्ट तर आम्ही आम्ही केंद्र सरकार ऍडवायझरी इश्यू करतीये. दिल्लीला अक्कल सुचतीये, गुजरातला अक्कल सुचते. गुजरातला आम्ही टाइमपास म्हणून शिवाय घालतो, एका दिवशी त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी शिका. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ही सिस्टमॅटिकली केलेली चूक आहे आणि या चुकीचे दुष्परिणाम आम्हाला गुन्हेगारीच्या रूपाने पाहायला मिळतात. मग हे त्या त्या जेलच्या हातामध्ये आहे का अधिकृतरित्या विकायचं की बॅन करायचं? कसं सगळ्यांसाठी एकच कायदा असा नाहीये का? असं आहे की जेल महाराष्ट्र जेल मॅन्युअलमध्ये कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंटचं एक पर्टिक्युलर हे आहे, प्रकरण आहे. ओके. त्या प्रकरणाच्या एका पर्टिक्युलर क्लॉजमध्ये असं लिहिलंय की कॅन्टीन मध्ये खालील प्रकारचे पदार्थ विकता येतील आणि टोबॅको आणि टोबॅकोजन्य पदार्थ असं स्पष्ट एनेबलिंग उल्लेख आहे, स्पष्ट उल्लेख. मग तुम्ही जर कायद्यामध्येच उल्लेख लिहिलाय, नशीब दारू नाही लिहिली, नंतर तिथे खंबे घेतले असते आम्ही विकत. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही उल्लेख केला जेल मॅन्युअल. तुम्ही जागेनुसार किंवा बॅरकची जी क्षमता आहे आणि त्यामध्ये जास्तीचे कैदी कोंबले जातात याविषयी आपण बोललोच. जेल मॅन्युअलचे काय कोणते असे भाग आहेत जे फॅक्टमध्ये किंवा ऍक्च्युअल जेलमध्ये फॉलोच होत नाहीत, किंवा जेल मॅन्युअलमध्ये एक लिहिलंय आणि एकदम विपरीत घडतंय, असं काही निदर्शनास आलं तुमच्या? आभाळच फाटलं, कुठं कुठं टिगळलं. असं आहे की बघा, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 ओपनिंग देतात म्हणतात, म्हणजे 12 तासाची ओपनिंग. बरोबर. आणि सकाळी 11 ते दुपारी 3 तुम्ही दुकानं बंद करून ठेवता का? कारण आमची झोपायची वेळ म्हणून. बरं. दर रविवारी तुम्ही कैद्यांना दुपारी 2 वाजता लॉक करता. बघा, विचार करा की संध्याकाळचं जेवण तुम्ही दुपारी 1:30ला देताय, दुपारी 3-3:30चा चहा 12:30-1लाच देताय. हा, सकाळी द्यायचं जेवण ते 8-9लाच देऊन टाकताय, कारण तुम्हाला लवकर घरी जायचंय म्हणून. मग दर रविवारी लवकर घरी जायची परंपरा कुणी सुरू केली? तर येरवडा जेलमध्ये पूर्वी ख्रिश्चन अधिकारी असायचे आणि त्यांना रविवारी प्रेयर्सला जावं लागायचं, म्हणून त्यांनी ही परंपरा चालू केली लॉक करायची. अरे, आझादीचा अमृत महोत्सव झाला की हो, आता तरी जेल मॅन्युअल लागू करा. तर 17 तास तुम्ही लॉक करून ठेवताय. अहो, तुम्हाला मी एक अनुभव सांगतो की सुट्टीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी आम्ही 24 तास त्या 17 तासाच्या लॉकमध्ये असतो, त्याला टोटल बंदी म्हणतात. असे 3 दिवस सलग अनुभवले ते जेलमध्ये की आज मला सकाळी बाहेर काढायची, दुपारी 2ला बंद करायची, दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला बाहेर काढायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक सण आला की पुन्हा दुपारी 2ला बंद करायचे, पुन्हा सकाळी बाहेर काढायचे. मला सण म्हटलं की चर्र व्हायचं. म्हणजे बाहेर आलं की आपण म्हणतो ना, आता सरकारी अधिकारी बघा सगळे मंत्रालयातले, ते विचारतात की आता 4 दिवस सुट्टी झाली बघा, सगळे खुश असतील. मला टेन्शन गेले 4 दिवस. ह्याचं कारण मी अजूनही निम्मा जेलमध्येच जगतो. मी म्हणायचो याचा अर्थ गेले 4 दिवस जेव्हा बाहेरचे लोक सुट्ट्या मन करत असतील, तेव्हा येरवडा जेलमध्ये 4 दिवस आपण टोटल बंदीत असू. बापरे. म्हणजे 17 तास लॉकडाऊन तिथं. म्हणजे दुपारी 2ला लॉक करा, सकाळी 7ला बाहेर काढा. असं जर दररोज 4 दिवस सलग 4 दिवस केलं, त्या कारण माणूस सुसाईड करलो. हे म्हणजे इथं क्लिअर दिसतंय की जेल मॅन्युअलचं व्हायोलेशन आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला जागेबद्दल बोललो, झोपण्याच्या जागेबद्दल बोललो, जेल मॅन्युअलचं व्हायोलेशन आहे. किंवा तुम्ही बऱ्याच फॅसिलिटी दिल्या ऑन पेपर जेलमध्ये मॅन्युअलमध्ये लिहिल्यात, लायब्ररी द्या, हे द्या, ते द्या, सगळ्या गोष्टी. तुम्ही जेवणाचं कॅन्टीन बद्दल लिहिलं तर इतकं स्पष्ट पण लिहिलंय की कुणाला किती रुपये द्या, कुणाला काय जेवणाचा दर्जा असला पाहिजे. तुम्ही त्या मॅन्युअलमध्ये काय लिहिलंय आणि ऍक्च्युअल काय देता याचा काहीच संबंध नाही. म्हणजे कॅन्टीन जर बघितलं तर सावळा गोंधळ आहे तिथं. आणि त्यात जेल मॅन्युअलचं एक व्हायोलेशन कैदी करतात, म्हणजे सगळंच काही कारागार प्रशासन करतं असं नाही, आम्हीही करतो. आणि ते चांगलं होतं असं माझं मत आहे. म्हणजे त्यालाही कारण जेलवालेच आहेत, ते म्हणजे हंडी. म्हणजे पुस्तकामध्ये हंडीविषयी उल्लेख आहे. करेक्ट, की जेल मॅन्युअलमध्ये एका ठिकाणी लिहिलंय की कॅन्टीन सोडून इतर कुठेही तुम्हाला आग पेटवता येणार नाही. ओके. कारण शेवटी कुठं आग नाही लागला, कुणी एकमेकावर अटॅक केला. पण जेवणासाठी कुणी कोणावर अटॅक नाही करतो. जेवण ते लोक वाटून खातात. म्हणजे एक माझा शत्रू जरी असेल तरी बस जेवायला म्हणतो, आधी आपण खाऊन घेऊन मग मारामारी करू. तर त्यामुळं जेल कैदी काय करतात, संध्याकाळीच्या वेळेला जेलवाल्यांना लपवून बराकीतल्या बराकीत कुठेतरी कोपऱ्यामध्ये एवढीशी आग पेटवतात. ती आग पेटवण्याची पद्धत पुस्तकात लिहिलीच आहे. आणि त्याच्यावर अन्न शिजवतात, त्यात थोडंसं गरम गरम करून खातात. मला असं वाटतं की
जर दुपारी 1 वाजता जर संध्याकाळचं जेवण देत असतील आणि संध्याकाळी 7 वाजता कैदी आगतिक होऊन जर आग पेटवत असेल तर कैद्याला कशाला दोष द्यायचा? तुम्हाला लवकर घरी जायचंय, तुम्हाला लवकर झोपायचंय, किंवा तुम्हाला रविवारी जाऊन घरी जाऊन लवकर वशाट खायचंय, म्हणून तुम्ही कैद्यांच्या जीवावर उठत असाल तर तो कधी ना कधीतरी मार्ग शोधतो. त्यामुळे अशी व्हायोलेशन तुम्हाला बघायला मिळतात. बरोबर. कैदी आपापसात सहकार्य करतात. आता अर्थात पुस्तकात उल्लेख की भांडणही करतात, त्यांच्यात काही गँग वॉर असतील किंवा मॅन्युअली सुद्धा ते आपापसात त्यांचं काही असेल भांडणही करतात, आणि काही असेही असतील की जे एकदम मैत्रीपूर्ण राहतात. ह्या भांडणाविषयी उल्लेख केलेला आहे पुस्तकात, याविषयी थोडंसं. आणि त्यात गांधी आर्टचा सुद्धा एक उल्लेख आहे ओझरता, तर त्याविषयी थोडंसं सांगू. हे बघा कसं होतं की 2 प्रकारचे कैदी येतात जेलमध्ये. एक आहेत जे इंडिव्हिज्युअल आरोपातून आलेत, किंवा 1-2 लोकच आहेत, पण ते पर्टिक्युलर विशिष्ट गुन्ह्याचे आरोप करून आलेत. बहुतेक ते एकदाच आलेत आणि पुन्हा कधी येण्याची शक्यता नाही, असे कैदी. दुसरे कैदी आहेत की जे गँगवॉर मधनं आलेत, म्हणजे ज्यांच्या टोळ्या आहेत. हा, आणि मग त्यांची मानसिकता आणि सामान्य कैद्यांची मानसिकतेमध्ये फरक आहे. ओके. म्हणजे भले एखादा माणूस मर्डर करून आला असेल, सामान्य माणूस, पण तो त्या घटनेच्या वेळीच फक्त त्याचा राग नियंत्रणात आणू शकला नाही म्हणून त्याने गुन्हा केलाय. पण अदरवाईज तो एक चांगला माणूस आहे, त्यामुळे तो इतर वेळेस नॉर्मल वागतो, त्यावेळेस नाही वागला म्हणून तो जेल बिचारा तुरुंगात आहे. पण दुसरी कॅटेगरीचे लोक जे आहेत, हा, ते म्हणजे सला माझं अस्तित्व म्हणजे एक तर मी त्याला मारीन, नाही तर तो मला मारेल. असे मी खरं सांगायचं झालं तर मी गमतीने लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचो आणि विचारायचो की तू त्याला का मारू इच्छितोस, त्याचं तुझं काय वाकडं आहे, समजा तू त्याला नाही मारलंस तर काय होणार आहे. तो म्हणायचा तो मला मारणार आहे. म्हणजे ते एक त्या याच्यामध्ये लोक जगतात, तू राहशील किंवा मी राहील असं. अगदी अगदी. आणि मग ते लोक आहेत ना, जेलमध्ये जाऊन सुद्धा ती खुन्नस थांबत नाही. मग त्याची सुरुवात बाहेर झाली असेल, कुठल्या कारणाने झाली असेल. बरं, ज्याला तुम्ही मानापमान म्हणता ना, ते मानापमान तुमच्या कल्पना आणि त्यांच्या कल्पनेत फार फरक आहे. बरं. म्हणजे उदाहरणार्थ असं की मी बराकीत बसलोय आणि माझ्या समोर बसताना तू असं व्यवस्थित दबून बसायला पाहिजेस, तर तुम्हाला रिस्पेक्ट देतोयस. बरं. मी तिथं बसलो, तू जर पाय पसरून बसलास तर मी तुला उद्या नक्की मारणार. तर कारण माझी प्रतिष्ठेची व्याख्याच वेगळी हो, जी तुमच्या कदाचित तुमच्या व्याख्येत बसू शकत नाही, जे तुम्हाला कदाचित गळी उतरू शकत नाही. आणि अशा गोष्टीतून लोक जेलमध्ये मारामाऱ्या होतात, भयान होतात, कल्पनेपेक्षा ह्याच्या होतात. अनेक मारामाऱ्या मी खूप जवळनं पाहिल्यात. आणि म्हणजे त्यासाठी जी वेपन बनतात, म्हणजे ती अणकुचीदार दगड असोत, किंवा जेलमध्ये कुठले पत्रे मिळाले ते पत्रे एका बाजूला घासून तयार झालेल्या कापण्या असोत, खिळे असोत, किंवा जेवणाच्या थाळ्या बनियनला खाली गाठी बांधून अशा गोल फिरून मुदगलासारख्या फिरून डोक्यात मारणं असो, अशा अनेक प्रकारच्या तथाकथित आयुधांचा वापर करून एकमेकांवर हल्ले होतात. कोणी गंभीर जखमी होत असेल किंवा अनेक वेळा म्हणजे जेलमध्ये मर्डर झाल्याचेही प्रकरण आहेत यातून. मग याकडे जेल प्रशासन यावर काही अंकुश नाही ठेवत. असं आहे की जेल प्रशासन अंकुश ठेवतं पण आणि ठेवत पण नाही. म्हणजे असं आहे की जेल प्रशासन कैद्यांना सुरुवातीलाच काय करतं, एकत्र एका गँगचे सगळे मेंबर एकत्र ठेवण्याची डिवाइड करून ठेवा म्हणून वेगळ्या बाराकीत टाकतं. चांगली कल्पना आहे ती, जी मला पटते. परंतु असं झालंय की जेल प्रशासन जेव्हा कारवाई करायला पाहिजे तेव्हा त्या कारवाईमध्ये पण एक दुटप्पीपणा असतो. म्हणजे उदाहरणार्थ जेलमध्ये कुणी कोणावर हल्ले केले तर मी 50 हल्ल्यांचा उल्लेख पुस्तकात केला असेल, त्यातला 1 किंवा 2 हल्ल्याच्या वेळेस FIR झाले. कधी झाले माहिती का? जेव्हा जेल कर्मचाऱ्यालाच मारहाण होते तेव्हा FIR होतो. एक कैदी दुसऱ्या कैद्याला मारलं तर तुझं नशीब म्हणतात. त्यामुळे काय होतं, जेलमध्ये एक मानसिकता बनली, कोणीच काय ऍक्शन घेणार नाही. ओके, ही एक भाग झाला. दुसरी गोष्ट, जेल प्रशासनाला फक्त याच्यावर उपाय म्हणजे एकच उपाय माहिती, की माणसाला घ्यायचं आणि तुडवायचं. त्याला कांबळे शॉट म्हणतात. म्हणजे अक्षरशः माणसाला त्या गोणपाटात घालायचं आणि त्याला त्याच्यावर नंतर काठ्यांनी फायबरच्या काठ्यांनी मारायचं. ते कुठेही लागो त्याला, मग कुठेही लागो, ते डोकं फक्त सोडून बाकी कुठेही लागो, त्याचा विचारच केला जात नाही. आणि अशा शिक्षा सार्वजनिकरित्या दिल्या जातात. म्हणजे मी येरवडा जेलमध्ये असताना पुस्तकात वाचलं होतं की शंकरराव देव किंवा नानासाहेब गोरे जेव्हा 1945च्या काळामध्ये जेलमध्ये होते, चलेजा आंदोलनाच्या काळामध्ये, तेव्हा अशा पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली होती. परंतु ती मारहाण इंग्रजांनी केली हो, पण हे काळे इंग्रज झाले ना आता. आणि मला त्याहून जास्त वाईट काय वाटतं माहिती का? अहो, ज्या यार्डामध्ये महात्मा गांधींचा
आणि बाबासाहेब आंबेडकरांचा करार झाला. त्या आंब्याच्या झाडाखाली तुम्ही 4 लोक 5-6 लोक मिळून तुडवून मारता सामान्य कैद्याला. मी 19 मे 2023ची घटना लिहिली ज्या दिवशी मी जेल बाहेर आलो. त्या दिवशी त्या घटनेच्या वेळी एका कैद्याला मारायला जेल सुपरिंटेंडंट आणि डेप्युटी सुपरिंटेंडंट सुद्धा गांधी यार्डात होते. बापरे. अहो, गांधींना तरी सोडा हो. म्हणजे ज्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र दिला, म्हणजे बाहेरचे लोक येरवडा जेलमध्ये येतात तर पहिलं कुठे येतात तर गांधी यार्डात डोकं टेकवतात, टिळक यार्डात डोकं टेकवतात. आता तुम्ही गांधी टिळकांच्या अस्तित्वाने ज्या जागा पावन झाल्यात त्या जागेत तुम्ही अशा प्रकारची अमानुष मारहाण करता. राज्यघटना विरोधी, म्हणजे घटनेचे शिल्पकार जिथं राहून आलेत तिथं राज्यघटना विरोधी कामं होतात आणि ज्या शांतिदूताच्या इथं सगळे अशांत कामं होतात. याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली? बरोबर. त्यामुळं रोग भयंकर आहे, पण याला जास्त भयंकर आहे इतकंच मी म्हणेन. म्हणजे कैदी चुकतायत का चुकतायत, पण जेल प्रशासन अधिक चुकतंय असं माझं मत. जेल प्रशासन कुठेतरी ॲटोनॉमस असल्यासारखं वागतं का, स्वायत्त असल्यासारखं, की हम करे सो कानून, मॅन्युअलशी तर तुम्ही सांगितलं तसं घेणं देणंच नाही, किती फॉलो होतो काय होतं, त्यांच्या हिशोबानं ते तसं तिथं करायला लावतात सगळ्यांना, असं होतं का? हा बघा, कायदा म्हणतो की ही जेल कस्टडी नाहीच आहे, ही ज्युडिशियल कस्टडी आहे, ती न्यायालयीन कोठडी आहे. म्हणजे काय तर कैदी न्यायालयाच्या देखरेखीखाली आत असतो. बरोबर. म्हणजे जेलवाल्यांचा रोल काय, त्यांची भूमिका काय, तर हे न्यायालयाचे हारकामे आहेत, न्यायालयाचे पट्टेवाले आहेत, न्यायालयांचे हुकमाचे ताबेदार आहेत. बरोबर ना? परंतु आजची परिस्थिती अशी आहे की कदाचित डिस्ट्रिक्ट जजनं पण कल्पना नसेल की आज काय चालतं. बरं. हा, आणि मध्यंतरी असं झालं होतं की युनायटेड नेशन्सचं एक हे आहे, एक पर्टिक्युलर त्यांचं एक धोरण आहे, त्याप्रमाणे पोलीस खातं आणि जेल खातं वेगळं पाहिजे. बरोबर. कारण आत टाकणारा आणि देखभाल करणारा वेगळा पाहिजे. थिअरॉटिकली करेक्ट आहे, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आता नशीब आपलं चांगलं म्हणायचं की जेलचे प्रमुख एडीजी IPS अधिकारी आहेत. ते जर नाही ठेवले तर अजून सावळा गोंधळ होईल आणि ते ह्या संयुक्त राष्ट्राच्या जे काही कलम आहे त्याचा फायदा घेतात आणि शेवटपर्यंत वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना खबर पण लागू देत नाही आत काय चालतं. ओके. म्हणजे ज्यांच्या अखत्यारीत काम करायला पाहिजे त्या जजला कल्पना नाही आणि ज्यांच्या डायरेक्ट सुपरिंटेंडंटच्या खाली कारागृह विभाग काम करतो त्यांनाही पूर्ण खबर द्यायची नाही. त्यामुळे काय झालं, आतमध्ये हम करे सो कायदा झालाय. जेल मॅन्युअल फक्त कदाचित खूप एखादा बॅकलॅश झाला, आंतरराष्ट्रीय न्यायालयात केस गेली की ह्युमन राईटचे व्हायोलेशन झाले तर दाखवायला कागदोपत्री बघा आमच्याकडे अशी सोय म्हणून. वस्तुस्थिती अशी आहे की तिथं काय चालतं हे त्यांच्याशिवाय कोणालाच माहिती. आणि ऑन रेकॉर्ड याचा काही संबंध पण नाही, अगदीच काहीच संबंध नाही. त्यांच्या मारहाणीचे FIR सुद्धा होत नाही. मारहाणीचं सोडा, 2022 मध्ये 22 कैदी गेले येरवडा जेलमध्ये. त्या 22 पैकी 19 कैद्यांच्या बाबतीत जेलमध्ये त्यांच्याकडे डेथ रजिस्टर असतं, ते कोणीतरी माहिती अधिकारात मागा किंवा मागून घ्या कोर्टाच्या आदेशाने. तुम्हाला असं दिसेल प्रत्येक वेळेस हा कैदी जेलमध्ये असेपर्यंत जिवंत होता म्हणतात, शसूनमध्ये गेला. बरोबर. अनेकदा म्हणजे अनेकदा कैदी जेलचा उंबरठा ओलांडापर्यंत जिवंत आहे म्हणतो आणि 7 किलोमीटरला ससूनला पोहोचला तेव्हा डेड म्हणून डिक्लेअर होतो. रियालिटी अशी की तो आधीच गेलेला असतो आतमध्ये. प्रत्येक वेळी जिवंत कैदी बाहेर काढला जातो कागदोपत्री आणि ससूनला नेऊन पोहोचवला जातो. म्हणजे त्याच्या आतमध्ये काय ट्रीटमेंट केली, कुणाच्या हलगर्जीपणामुळे गेला, कुणाच्या चुकीमुळे गेला, काहीच हिशोब नाही. CCTV वगैरे असं काहीच ते रेकॉर्ड वरती येऊ देत नसतील. हा, पण ते रेकॉर्ड चेक करणारे पण तेच लोक ना. बरोबर. ते थोडंच डिस्ट्रिक्ट जजला अलाव करतील किंवा काय करणार आहेत. आणि डिस्ट्रिक्ट जजना पण जोपर्यंत कोणीतरी ओरडून सांगत नाही तोपर्यंत त्यांना तरी बिचारांना कुठून कळणार नाही या सगळ्या गोष्टी. बरोबर. एक आणखी आपण सिनेमांमध्ये बघतो संदेशवहन, जसा तुम्ही चिठ्ठ्यांचा उल्लेख केला, चिठ्ठ्या जातात, तर संदेशवहनासाठी काय काय अजून मार्ग असतात? म्हणजे आपण सिनेमात बघतो किंवा कैद्यांकडे मोबाईल सापडतात किंवा कोणीतरी त्यांना आणून देतं, हे फॅक्टमध्ये असतं किंवा असं अशा पद्धतीने संदेशवहन होतं ना. म्हणजे मी माझ्या जेल मुक्कामध्ये एकदा एक बॅटरी पाहिली होती, ओके, मोबाईलची. आणि जेलमध्ये छोटे मोबाईल चालतात, असे मोठे टचस्क्रीनवाले मोबाईल येत नाहीत. खिशात एवढीसा एक मोबाईल येतो, हा, आणि त्याची पण एक पद्धत असते मोबाईलवर कधी बोलायचं, किती वाजता बोलायचं. आणि मी माझ्या 14 महिन्याच्या जेल मुक्कामात एकदा प्रत्यक्ष मोबाईल पाहिला हे मी सांगू शकतो. पण दर 3-1 महिन्यांनी बाराकीत एखाद्या ठिकाणी मोबाईल सापडण्याच्या घटना होतात. मोबाईल आत पोहोचवण्याचा रेट असतो 50,000 रुपये. बापरे. हा, आणि काही वेळा कोरोना काळात असंही मी ऐकलंय की पर डे यूज पण लोक पैसे द्यायचे. मोबाईल तुमच्याकडेच ठेवा,
फक्त आम्हाला एकदा वापरायचं तर पर डे 5,000 10,000 रुपये रेट असायचा. तर मोबाईल पोहोचवण्याच्या धंद्यामध्ये नॉर्मली चिठ्ठ्या जर पोहोचवायला ज्युनियर लोक असायचे, तर मोबाईलचे पोहोचवण्याच्या धंद्यामध्ये तुरुंगाधिकारी इन्व्हॉल्ड असायचे. मी तुम्हाला एवढं लिहून देतो की 10 पैकी 7 मोबाईल जेलमध्ये फक्त तुरुंग अधिकाऱ्यामुळे आत पोहोचतात. आणि हे विधान अतिशय मी जबाबदारीने करतोय. याचं कारण ज्यांनी मोबाईल आणले ते मला बसवून, आता कसं होतं, मी कैदी होतो ना, मी बाहेरचा नाहीये ना, मी त्यांच्यातलाच एक आहे. त्यामुळे ते बसून मला अर्थशास्त्र सांगायचे की कुठला साहेबांनी दिलं. मला चेहरे माहिती आहेत. आता मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा माझ्या डोळ्यासमोर चेहरे आहेत. बरोबर. की हे कशा पद्धतीने चालायचं. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की लोक मोबाईल यासाठी आणायचे कारण ते आगतिक व्हायचे, की तुम्ही मुलाखत देत नाही. बरोबर आहे. आज काय झालं माहितीये का, थोडा फरक पडलाय जेलमध्ये, की आता VC कोर्टवर ऑनलाईन मुलाखती अलाउड झाल्यात. आता त्यांनी मी जेलमध्ये होतो तोपर्यंत कॉइन बॉक्स नव्हते. आता त्यांनी कॉइन बॉक्स चालू केलंय, तिथून त्यांना फोन लावता येतो घरी. त्यामुळे मला असं वाटतं या घटनामुळे थोडंसं मोबाईलचं प्रमाण कमी झालं असं. निश्चित. मोबाईलचा, टेलिफोनचा तुम्ही उल्लेख केलात. काही पत्र वगैरेही येतात कायद्यांना किंवा आतून बाहेर पाठवले जातात, पत्रव्यवहार होतो आणि ते जेलर थ्रू किंवा एका सिस्टीम थ्रू वाचूनच आत दिले जातात, असाही उल्लेख आहे पुस्तकामध्ये. हे बघा, दर महिन्याला त्याला 2 पत्र पाठवता येतात कुठल्याही कायद्याला. आणि आत येताना तशी किती येऊ शकतात, तसं काही बंधन नाही. फक्त कसं असतं की प्रत्येक पत्र बाहेर जाणार आणि आत येणार हे कंपल्सरी वाचावं लागतं. कंपल्सरी हा इंग्रजी शब्द आहे, सक्तीने वाचावं लागतं. कारण ते पत्र मराठीत असलं तर वाचून बाहेर जाऊ शकतं की आत येऊ शकतं. पण जर मराठी सोडून इतर भाषांमधली पत्र असतील तर वाचण्याला अडचणी होतात. म्हणजे मला कल्पना नाही की हिंदी आणि इंग्रजी भाषेतली पत्र किती प्रमाणात वाचली जातील. मला अजूनही आठवतंय की मी माझ्या मुलीला पत्र लिहायचं तेव्हा ती इंग्लिशमध्ये लिहायचो आणि आम्ही मुद्दाम इंग्लिशमध्ये लिहायचं कारण जेलर फार वेळ घेणार नाही. मग तो इंग्लिशमध्ये हातात पत्र दिलं म्हणून करायचं. मग त्याला असं दाखवता पण येतं नाही की मला इंग्रजी फारसं कळलेलं नाही, पण ते पत्र जातं बाहेर. अशा ह्याच्यामध्ये होतं काय माहिती का, इतर भाषांमधली पत्र ही सर्रास न वाचता फाडली जातात. ओके. कारण काय होतं की पत्रामधला जर मजकूर जेल नियमांशी सुसंगत नसेल तर ते पत्र फाडून फेकण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि त्यासाठी काय कुठलं अकाउंट मेंटेन करावं लागत नाही की माझ्याकडे 15 आली मी हे केलं, त्याचं ऑडिट ट्रेल काय नसते. माझी ना खाता ना बही, जो चाचा काय वही सही. तर त्यामुळे ते म्हणतील ते तसं असतं. आता काय होतं की मराठीमधल्या पत्रामधला मजकूर योग्य की अयोग्य वाचून समजू शकतं ना. बरोबर. समजा एखादा कन्नडी का कैदी आहे आणि जो सध्या घरी धारवाडला पत्र लिहितोय, किंवा एखादा पंजाबी आहे आणि गुरुमुखी लँग्वेज मध्ये लिहितोय, तर हे पत्र वाचायचं कसं? आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे ना. बरं, याचं उत्तर सोपं आहे. आजकाल गुगल लेन्सवर तुम्ही ऑनलाईन चेक कराल, खटाकन तुम्हाला 2 मिनिटात मजकुराचा अर्थ कळतो. पण तसं कुठे आदेश नाही ना शासकीय. आमच्याकडे कसं लागतंय, आदेश लागतोय. आणि मग त्याचा कोणता निर्णय घ्यायला पाहिजे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातल्या लोकांची पत्र अशीच फाडली जातात. मग त्या कायद्यांना काय न्याय, हक्क, बिक्क, अधिकार असतात असं काही जरुरी नाही ना. पण त्यामुळे काय होतं, याचा परिणाम असा होतो की आमचं अधिकृत पत्र अनेक वेळा घरी पोचत नाही. मी स्वतःही असा अनुभव घेतलाय की मी पत्र पाठवलं, घरचे म्हणले सॉरी मला तुझं पत्र कधीच आलं नाही. कारण असं की त्यांना कदाचित एखादा त्यातला मजकूर त्यांना चुकीचा वाटला असेल आणि म्हणून ते पत्र बाहेर गेलं नसेल. हा एक भाग झाला. परंतु चिठ्ठ्या पोचतात. कारण एकदा का तुम्ही एक चिठ्ठी पाठवायला साधारण फुलस्केपच्या अर्ध्या पाना इतकी मजकूर लिहिलेली चिठ्ठी, आणि कैदी असं एकदम बारीक बारीक अक्षर लिहितात, म्हणजे विंगानेच वाचावं लागतं घरच्यांना. कारण 500 रुपयाचा रेट आहे एक चिठ्ठी पाठवायचा. बरोबर. मग 500 रुपयामध्ये तुम्हाला अक्षरशः असं वाटतं की ज्ञानेश्वर लिहितोय आपण. एवढं लोक मजकूर लिहून पाठवतात सगळ्या दुनियेचा. आणि मग त्याच्या आधी आमची तयारी असते की मग ते मजकूर व्यवस्थित बसा म्हणून 4 वेळा आम्ही खाडाखोड करतो. मग ते सगळं करून चिठ्ठी अशी बारीक करून एवढी चिठ्ठीमध्ये कुठंतरी कॉलरच्या आतमध्ये कुठंतरी जेल कर्मचाऱ्याकडे द्यायची. त्याच्यावर पुन्हा या चिठ्ठी पाठवण्या माणसाला 500 रुपये द्या सांगायचं. मग ती चिठ्ठी आणि QR कोड तुमच्या मोबाईलवर जातो. मग तो QR कोड साईन करून हे जातो. मला कोणीतरी खूप वर्षापूर्वी ना सर्व्हिसमध्ये असताना करप्शनचे 2 प्रकार सांगितले होते. एकाला आम्ही म्हणायचो गुड करप्शन, दुसऱ्याला म्हणायचं बॅड करप्शन. तर मला असं वाटतं की चिठ्ठी इज अ गुड करप्शन. म्हणजे मी ते समर्थन करत नाही. मी पुस्तकातही लिहिलंय की मी समर्थन करत नाही, पण जे आहे ते आहे. बरोबर. ते काही मी नाकारत नाही. तर त्यामुळं जगण्याची ती गरज आहे. माझे न्याय्य हक्क अदरवाईज डावलले जातात अनेक कारणांमुळं.
आणि त्यामुळं माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जगण्यासाठी मी त्या 500 रुपयांची तिलांजली देतो. जर तो गुन्हा असेल तर तो आहे, पण त्याला आत्ता या क्षणाला कैद्यांकडे पर्याय नाही. आणि भले मग त्या चिठ्ठ्यांमध्ये काही मजकूर असो त्यावेळी तो चेक केला जात नाही कारण पैसे दिलेले असतात. अगदी. आणि मग त्यातून होतं असं की कोथरूड पोलीस स्टेशनची एक केस आहे फेमस, मी नाव नाही घेणार त्याचं. हा, ती कोथरूड पोलीस स्टेशनला माहिती आहे. त्या केसमध्ये हा कैदी सराईत गुन्हेगार, ज्याला नंतर कळंबा जेलला हलवला, तो सराईत गुन्हेगार जेलमध्ये बसून सुरक्षा यार्डामधल्या अतिसुरक्षित ठिकाणी बसून स्वतःच्या बायकोला चिठ्ठ्या पोचवायचा. त्या चिठ्ठीमध्ये कुणाकडनं किती वसुली करायची त्याचे एक्स्टॉर्शनचे आकडे लिहिलेले असायचे. बापरे. हा, आणि हे कैदी हे जेल कर्मचाऱ्यां थ्रू त्या पोचायच्या. आणि असे 17 जेल कर्मचारी एकाच वेळेस सस्पेंड झाले. बापरे. का झाले? कारण बायकोला नवऱ्याची प्रत्येक चिठ्ठी प्रिय होती, प्राणाहून प्रिय. त्यांनी एकही चिठ्ठी डिलीट नाही केली. ही माझ्या आयुष्यभराची आठवण म्हणून तिने जपून ठेवली. म्हणजे पोलिसांना तर खरं म्हणजे असे आरोपी हवेत की जे आठवण म्हणून सगळे ते पुरावे जपून ठेवतात. बरोबर. मग त्यांनी सगळ्यांच्या चिठ्ठ्या जपून ठेवल्या आणि सगळ्यांची पोलखोल गेली. त्यामुळं म्हणजे मला काय झालं, एक दिवस सप्टेंबर ऑक्टोबर मधली गोष्ट असेल 2022च्या, अचानक ना जेलमध्ये स्टाफची कमतरता म्हणून प्रॉब्लेम होता. मला ते एक कर्मचारी सांगत, अहो काय म्हणे, मला 2 यार्डाची एकत्र जबाबदारी दिली. म्हटलं का? अहो तुम्हाला माहित नाही का म्हणे 17 लोक सस्पेंड झाले. आणि नंतर मध्यंतरी मी कळंबा जेलला मुलाखत घ्यायला गेलो होतो, तेव्हा ते महाशय मला डायरेक्टली दिसले त्या मुलाखत कक्षामध्ये फिरताना, की ज्यांच्यामुळे 17 लोक सस्पेंड झाले. असो. हा.